SB रिसर्च किड्समध्ये तुमचे स्वागत. आजची गोष्ट आहे चिंटू डिटेक्टिव्ह आणि रंगीबेरंगी कोळ्यांचे घोड. मी आहे तुमचा मित्र चिंटू. आज आपण शोधणार आहोत एका अशा रहस्याचा छडा जो कदाचित तुमच्याही खाऊच्या डब्यात लपलेला असेल. ज्ञानदीप विद्यालयात अलीकडे एक वेगळीच लगबग सुरू होती. मधल्या सुट्टीत सगळी मुलं धावत मैदानाऐवजी शाळेबाहेरच्या एका गाड्याकडे जात होती. तिथे मिळणाऱ्या लाल, निळ्या, पिवळ्या, रंगीबेरंगी गोळ्या आणि चटपटीत पाकिटं मुलांमध्ये खूप फेमस झाली होती. चिंटू डिटेक्टिव्हनं पाहिलं की त्याचा मित्र साहिल आज खूप सुस्त वाटत होता. साहिल, जो आधी तासनतास फुटबॉल खेळायचा, त्याला आज 2 फेऱ्या मारताच धाप लागली आणि त्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. चिंटूनं विचारलं, साहिल, काय झालं रे? तू आज असा गळून का गेलायस? साहिलनं खिशातून त्या चमचमीत गोळ्यांचं पाकिट काढलं आणि म्हणाला, हे बघ, हे खाल्ल्यावर खूप मज्जा येते, पण नंतर खूप थकल्यासारखं वाटतं. चिंटूनं लगेच आपलं मॅग्निफाईंग ग्लास काढलं आणि त्या पाकिटावरची माहिती वाचली. त्यावर ना बनवण्याची तारीख होती, ना त्यात काय वापरलंय याची नोंद. चिंटूनं तातडीनं ते पाकिट सायन्सच्या बाईंना दाखवलं. तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या गोळ्यांमध्ये फक्त हानिकारक कृत्रिम रंग आणि अतिप्रमाणात साखर होती, जी मुलांना आतून कमकुवत करत होती. शाळेच्या सभेत चिंटूनं सगळ्यांना धोक्याचा इशारा दिला. मित्रांनो, जे दिसायला खूप रंगीबेरंगी असतं ते आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं असं नाही. ही पाकिटं आपली खरी ताकद चोरत आहेत. बाईंनी लगेच नियम केला की आता शाळेत फक्त घरचा पौष्टिक डबाच आणायचा. काही दिवसातच साहिल पुन्हा जोमानं धावायला लागला. चिंटू हसून म्हणाला, मित्रा, जीभ नेहमी चव शोधते, पण शरीर मात्र आरोग्य मागतं. खरा डिटेक्टिव्ह तोच जो आपल्या ताकदीची आणि आरोग्याची चोरी होऊ देत नाही.